आता आश्वासन नको, संपर्क यंत्रणा सुरू करा. सुराज्य अभियान. प्रवाशांना माहिती मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या संकेतस्थळावर दिलेले आधार आणि बसस्थानकांचे अधिकृत संपर्क क्रमांक मोठ्या प्रमाणात बंद किंवा त्यावरून प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. प्रवाशांच्या या गंभीर समस्येवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज दिनांक 13 मार्च 2026 या दिवशी सांगली येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. या प्रसंगी सुराज्य अभियानचे सांगली जिल्हा समन्वयक राहुल कदम, हिंदू जनजागृती समितीचे संतोष देसाई आणि उद्योजक दिगंबर कोरे उपस्थित होते. अशीच पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्यात अकोल्यासह सातारा, जळगाव, अकोला, सिंधुदुर्ग या ठिकाणी घेण्यात आली. यावेळी सुराज्य अभियानाने एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आणला. याबाबत आज महाराष्ट्र राज्यातील विभाग नियंत्रकांना निवेदन देण्यात आले. सांगली येथे विभाग नियंत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या माध्यमातून माननीय परिवहन मंत्री आणि अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ प्रताप सरनाईक यांना पुन्हा एकदा तक्रारवजा निवेदन देऊन तातडीने प्रवाशांची अडचण. सुराज्य अभियान हे 2017 म्हणजे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तापासून याची सुरुवात केलेली आहे. समाजामध्ये बऱ्याच वेळेला जो काही भ्रष्टाचार होतो त्याच्या विरोधात लढण्यासाठी बरेच लोक प्रयत्न करतात, पण हतबल होतात. नेमकं पुढे जाऊन काय करायचं हे लक्षात येत नाही. अशा वेळेला या सुराज्य अभियानाच्या माध्यमातून समाजातील लोकांचे नेमकेपणाने संविधानाने दिलेले अधिकार कोणकोणते आहेत त्याचा वापर करून हे जे काही चुकीच्या पद्धतीने भ्रष्टाचार समाजामध्ये चालू आहे किंवा अन्यायकारक आहे हे दूर कसं करायचं यासाठी हे सुराज्य अभियान आहे. हे सुराज्य अभियान संवैधानिक मार्गाने चालतं. यामध्ये माहितीचा अधिकाराचा वापर केला जातो आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात हे जनजागृतीचं कार्य आहे. त्याची काही उदाहरणं देतो. पेट्रोल पंपावर पेट्रोलमध्ये भेसळ होते, तर हे भेसळ कसं दूर करायचं याबाबत कशा पद्धतीनं तपासणी किंवा लढा उभा करायला पाहिजे या संदर्भातलं अभियान असेल. त्याचबरोबर काही ठिकाणी औषध जे मेडिकल मध्ये मिळत आहेत त्याच्यावरचा जो दर आहे तो अनियंत्रित आहे. सरकारनं त्याच्यावरती नियंत्रण ठेवावं जेणेकरून सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळेल. तर अशा पद्धतीनं प्रशासनाला सुद्धा जागा करणे तर या माध्यमातून हा भाग आहे. त्याचबरोबर काही महानगरपालिकेमध्ये जे ऍडव्हान्स दिलं जातं त्यांच्या शासकीय कर्मचाऱ्यांना कामानिमित्त, तर त्या ऍडव्हान्सचं पुन्हा त्याचा जो काही हिशोब द्यायला पाहिजे, जे काय करायला पाहिजे ते होताना दिसत नाही. त्यामुळे कोट्यावधी रुपये हे थकीत होते. या सुराज्य अभियाना माध्यमातून हे थकीत कोट्यावधी रुपये पुन्हा मिळालेले आहेत. अशा पद्धतीने हे कार्य चालू आहे आणि समाजाला आम्ही आव्हान देतो की या सुराज्य अभियानामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि या देशाला पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं. नमस्कार. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी आपल्या सर्वांची लाडकी लालपरी या महामंडळाचं ब्रीद वाक्य आहे की प्रवाशांच्या सेवेसाठी. पण प्रत्यक्षात महाराष्ट्र राज्य महामंडळाचे जे संपर्क क्रमांक आहेत त्यांची जर स्थिती पाहिली तर खरोखरच एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी आहे का असा आपल्याला प्रश्न पडेल. अशी धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे. सुराज्य अभियानच्या माध्यमातून आपण जेव्हा राज्यभरातील सर्व आगारांची प्रत्यक्ष पडताळणी केली तेव्हा तिथं लक्षात आलेली आकडेवारी प्रवाशांच्या चिंतेत भर पाडणारी आहे. एकूण आगारांची तपासलेली संपर्क क्रमांक संख्या 413 आणि या 413 पैकी केवळ 28% एवढे दूरध्वनी क्रमांक सुरू आहेत. म्हणजे केवळ 117 एवढी ही संख्या आहे. त्याचबरोबर 72% म्हणजे 296 संपर्क क्रमांक हे बंद स्थितीत आहेत. अशा स्थितीत प्रवाशांची नेमकी कोणती सोय एसटी महामंडळ करत आहे असा आम्हा सर्व जनतेचा नागरिकांचा प्रश्न आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत केवळ रंगरंगोटी करून किंवा पारितोषिक देऊन चालणार नाही. राज्यामध्ये या अभियानांतर्गत ज्यांना प्रथम क्रमांक मिळाले त्या विभागांमधले सुद्धा दूरध्वनी क्रमांक असेच बंद स्थितीमध्ये आहेत. संपर्क क्रमांक बंद असल्यामुळे वृद्ध, महिला, आजारी यांना प्रवासाचे योग्य नियोजन करण्यामध्ये अडचणी येतात आणि त्या दृष्टीनं प्रवाशांशी पारदर्शक आणि विश्वासार्ह अशा पद्धतीनं संपर्क यंत्रणा सुरू ठेवणं हे गरजेचं आहे.